माझी ओळख तुम्हाला आहेच, कारण मागच्या वर्षी मी तुमच्या गावात आलो होतो आणि तुमच्या गावामध्ये स्पर्धा परीक्षांचे पेपर मी घेतले होते घरोघरी फिरून, आणि ते दिवस होते उन्हाळ्याचे, बरोबर आहे. भरपूर ऊन तापत होतं आणि सोबतच थोडीशी पावसाळ्याची सुरुवात सुद्धा होती. ती मे महिना आणि पावसाळ्याची सुरुवात होती. अशा त्या दिवसांमध्ये मी तुमच्या गावामध्ये स्पर्धा परीक्षांचे पेपर घेतले होते घरोघरी फिरून, आणि त्याचा जो रिझल्ट आहे त्याचा रिझल्ट पेंडिंग राहिला आपला. आणि तुम्हाला कदाचित असं वाटलं असेल की आता सर काही आपल्याला रिझल्ट देत नाहीये, असं बरेचशा विद्यार्थ्यांना वाटलं असेल. पण काही थोडंसं अडचणीमध्ये असल्यामुळे मला ते रिझल्ट देता आले नाही आहेत. पण आता मी एका गावचे रिझल्ट देण्यास काय केली, सुरुवात केलेली आहे. याच्या आधी मी सातेगाव आहे, त्याच्यानंतर धामणगाव आहे, त्यानंतर भंडारज आहे, इथले रिझल्ट दिले आहेत. आता मागे तुरखेडचा सुद्धा रिझल्ट दिला, आता तुमच्या गावचा सुद्धा मी रिझल्ट देत आहे. आता मी जी प्रोसेस आहे मी फास्ट केली आहे, प्रत्येक गावामध्ये जायचं आणि विद्यार्थ्यांचे रिझल्ट आपण द्यायचे आहेत. तर आज आपल्या इथं गोविंदगिरी महाराजांच्या या सभागृहामध्ये बक्षीस वितरण सोहळा आपण आयोजित केलेला आहे. तसा मेसेज मी ग्रुपवरती टाकलेला होता आणि प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे ग्रुपवरती मेसेज टाकला. जे व्हॉट्सअपच्या ग्रुपला होते त्यांनी तो मेसेज बघितला असेल, आणि ज्यांनी मेसेज बघितला नव्हता त्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी फोन लावला. फक्त 8 ते 9 विद्यार्थ्यांना फोन लागले नाही, कारण त्यांचे एक नंबर चेंज झाले किंवा ते दुसऱ्याच ठिकाणी लागत होते. मग त्याच्यामुळे त्यांच्यासोबत 9 विद्यार्थ्यांसोबत संपर्क माझा झाला नाही. पण तरी मग मी त्यांची लिस्ट टाकली की यांना फोन लागले नाही आहेत, कोणाच्या घराजवळ असतील त्या विद्यार्थ्यांना तुम्ही सांगा. अशा प्रकारच्या सूचना मी ते ग्रुपवरती केलेल्या होत्या. तर असो, तर आज आपल्या इथं कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. तर आज स्पर्धा परीक्षांच्या पेपरचा आपण बक्षीस वितरण सोहळा इथं आयोजित करत आहे. आणि आमची जी संस्था आहे राजे संभाजी सार्वजनिक वाचनालय, तर या संस्थेच्या अंतर्गत हा बक्षीस वितरण सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन इथं केलेलं आहे. फूल फुलत आहे, फूल फुलत आहे, कळी उमलत आहे, फूल फुलत आहे, कळी उमलत आहे, अशा या आनंदाच्या वातावरणात आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम आपल्या या कार्यक्रमामध्ये जे अतिथी आलेले आहेत तर त्यांना आपण मंचावरती स्थानापन्न आपण करणार आहोत. त्याकरता सर्वप्रथम मी आपल्या अळगाव खाडे येथील ज्या आदरणीय सरपंच मॅडम आहेत तर त्यांना मी मंचावर बसण्यासाठी आमंत्रित करीत आहे. सन्माननीय सौ बेबीताई अशोकरावजी रोहनकार सरपंच मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती आपलं स्थानपन्न करावं. त्यानंतर आपल्या इथे आपल्या गावचे पोलीस पाटील सन्माननीय श्री दिनेशजी खाडे यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती आपलं स्थान ग्रहण करावं. त्यानंतर आपल्या या गोविंदगिरी महाराज संस्थानचे अध्यक्ष सन्माननीय श्री दिगंबरजी खाडे गुरुजी यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर आपलं स्थान ग्रहण करावं. आणि सोबतच इथे उपस्थित असलेल्या महिला सौ इंदुताई मच्छिंद्र सरदार यांना सुद्धा मी विनंती करतोय की त्यांनी स्टेजवरती आपलं स्थान ग्रहण करावं. आणि सन्माननीय श्री सतीश भाऊ घे हे येण्यामध्ये आहेत, ते येतील आपल्या कार्यक्रमाला. त्यानंतर कार्यक्रमाचा दुसरा टप्पा जो आहे, भारतीय संस्कृतीनुसार कुठलाही कार्यक्रम म्हटलं तर आपण आपल्या कार्यक्रमामध्ये जे प्रतिमा असतात, फोटो असतात देवी देवतांचे, तर त्यांचं पूजन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करत असतो. आणि आज आपण तुमच्या गावामध्ये अतिशय खूप मोठं भव्य दिव्य असं गुरुजींनी इथं मंदिराची इथे उभारणी केलेली आहे तुमच्या गावामध्ये. आणि या मंदिरामधूनच, या मंदिराच्या सभागृहामधूनच आपला हा कार्यक्रम चालू आहे. त्यामुळं संस्कृती आहे आपली प्रकाशाची, संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्या चंद्राची. दीप प्रज्वलनाने सुरुवात करूया आपल्या कार्यक्रमाची. हीच प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची. तर त्यामुळे मी सर्वप्रथम सर्व स्टेजवर बसलेले जे मान्यवर आहेत त्यांना विनंती करतो की सर्वप्रथम गोविंदगिरी महाराज यांचं पूजन करून आणि सोबतच आपल्या कार्यक्रमामध्ये ज्या फोटो ठेवलेले आहेत गोविंदगिरी महाराजांचे, तर त्यांचं सुद्धा त्यांनी पूजन करावं. आणि तिथे जाऊन प्रत्यक्ष जे मूर्ती आहे तर त्यांचं सुद्धा पूजन करावं अशी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो.
जे गावकरी मंडळी आहे थोडेसे मागे जर बसले तर तुम्ही थोडेसे आमच्या कॅमेऱ्याच्या रेंज मध्ये येऊ शकाल. तुम्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहे तर जर आले तर तुमची सुद्धा उपस्थिती दिसेल कारण त्याची शूटिंग काढणं चालू आहे. तुम्ही कॅमेऱ्याच्या रेंजच्या थोडेसे बाजूला आहे. थोडेसे जर इकडे आले तुम्ही मागे बसले तर. नमस्कार सर. सतीशजी ना. ओके ओके. हो आणि हा हो हो ते बोलावलं होतं जेवणासाठी. तुमचं सरनेम खाडे आहे की घी आहे? अच्छा 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 बरं ठीक. गोपाल खाडे. गोपाल खाडे आहे की गोपाल गाव. तुम्हाला गोपाल म्हणायचं? नाही गोपाल नाही म्हणायचं. बरं गावात गोपाल म्हणतात कधी. आमचे सतीश घे देण्यात आला. अच्छा सतीश खाडे आहेत. सतीश खाडे आहेत ना. हा ठीक आहे. आपल्या कार्यक्रमामध्ये सन्माननीय सतीशजी खाडे यांचं आगमन झालेलं आहे तर त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा प्रतिमांचं आणि गोविंदगिरी महाराजांच्या मूर्तींचं पूजन करावं. फुलच आहे. संस्था का? संस्था आहे ती अकोली जागेची रजिस्ट्रेशन आहे तशी राजे संभाजी सार्वजनिक वाचनालय या नावाने. हा जिल्हा अकोला. हा हा. आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये गोविंदगिरी महाराज यांच्या प्रतिमांचं पूजन इथे आपलं चालू आहे. हो मी पण करतो. मोबाईल आणला नाही कधी मोबाईल मध्ये घ्या. ठीक काढला. ठीक आहे थँक्यू. आपल्या या कार्यक्रमामध्ये प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन हा जो टप्पा आहे हा इथं संपन्न झालेला आहे. यानंतर भारतीय संस्कृतीनुसार आपल्या कार्यक्रमामध्ये आलेले जे अतिथी आहेत तर त्यांचं स्वागत सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. त्यामुळे मी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या गावच्या सन्माननीय सरपंच मॅडम ज्या आलेल्या आहेत, सन्माननीय सौ बेबीताई अशोकरावजी रोहनकर, तर यांचं आजच्या कार्यक्रमामध्ये मी गुलाबाचं पुष्प देऊन त्यांचं आजच्या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करत आहे. फोटो काढायचा असेल तर फोटो काढा. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या गावचे
पोलीस पाटील सन्माननीय श्री दिनेशजी खाडे हे उपस्थित आहेत, तर त्यांचं सुद्धा मी गुलाबाचं पुष्प देऊन आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांचं स्वागत करतोय. थोडे समोरून घ्या ना. त्यानंतर ज्या संस्थांच्या सभागृहामध्ये आपण आजचा हा कार्यक्रम घेत आहोत, ज्यांनी आजचा कार्यक्रम घेण्यासाठी आपल्याला छानशी अशी परमिशन दिली असे सन्माननीय श्री दिगंबरजी खाडे गुरुजी यांचं सुद्धा मी गुलाबाचं पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतो आहे. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सन्माननीय सतीशजी खाडे यांचं सुद्धा मी गुलाबाचं पुष्प देऊन त्यांचं आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आहे. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमामध्ये इंदुताई मच्छिंद्र सरदार ह्या सुद्धा उपस्थित आहेत, तर त्यांचं सुद्धा मी गुलाबाचं पुष्प देऊन आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आहे. या कार्यक्रमाचं आयोजन केलंय, या सरांचं सुद्धा आपण स्वागत केलं पाहिजे. एक फोटो सर्व जण चालेल. कारण त्यांनी सर्वांना एक मिनिट मोबाईल समोर गेला तो येते ना सरळ गेला. या तुम्ही ये ना बसता जाईल धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमामध्ये पाहुण्यांच्या सोबतच गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक इथं उपस्थित आहेत आजच्या या कार्यक्रमामध्ये, त्यांचं सुद्धा आणि इथे जे विद्यार्थी मित्र उपस्थित झालेले आहेत आजचा हा रिझल्ट आणि प्रमाणपत्र घेण्यासाठी, तर आजचे आपल्या कार्यक्रमात उपस्थित असलेले गावकरी मंडळी आणि सोबतच विद्यार्थी मित्रांचं सुद्धा मी शब्द सुमनांनी आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आहे आणि पुढील कार्यक्रमाला मी सुरुवात करतो आहे. आता पुढील कार्यक्रम जो आहे, तर आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आहे की जीवनाचं सार करते ग्रंथ आणि पुस्तकातून. जीवनाचं सार करते ग्रंथ आणि पुस्तकातून, कार्यक्रमाचा उद्देश करतो प्रास्ताविकातून. कार्यक्रमाचा उद्देश जो करतो हा प्रास्ताविकातून. तर आता या कार्यक्रमाचं जे प्रास्ताविक आहे मी स्वतः प्राध्यापक प्रवीण बोंद्रे करीत आहे. मी सर्वांना अगोदर माझा परिचय देतो, त्याच्यानंतर प्रास्ताविकाला मी सुरुवात करतो आहे. माझं नाव आहे प्राध्यापक प्रवीण दिगंबर बोंद्रे आणि मी मूळचा राहणार आहे लाडेगावचा, तालुका अकोट, जिल्हा अकोला. अकोट हिवरखेड रोडवर माझं गाव आहे आणि अकोटचं जे शिवाजी महाविद्यालय दर्यापूर रोडला, तर तिथं मी बीकॉमला गेली जवळपास 13 वर्ष झाले मी तिथं डेली वेजेसवर तिथं मी जॉब करत असतो, म्हणजे तिथे टीचिंगचं कार्य करतो. आणि 12वीच्या पुढे जे फर्स्ट इयर सेकंड इयर फायनलचे जे बीकॉमचे विद्यार्थी असतात, तर त्यांना मी शिकवत असतो. तिथे माझे शिकवण्याचे जे विषय असतात ते कॉमर्सचे विषय राहतात. त्याच्यामध्ये अकाउंट्स आहे, स्टॅटिस्टिक्स आहे, इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स वगैरे असे माझे विषय असतात. आणि यासोबतच मी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करतो. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानाचे मी कार्यक्रम सुद्धा करत असतो आणि मी जिल्हा उद्योग केंद्र अकोला यांचा मी ट्रेनर म्हणून सुद्धा काम करतो आहे. या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या आणि जो कार्यक्रम तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनी आयोजित केलेला आहे, हे असे आपले म्हणजे जर आता कौतुकास्पद आहे
की आज आता 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून होऊन गेला, पण आज आपल्या गावात किती शिक्षक येत असतील, पण मला असं वाटलं नाही की कोणा जर असे सामाजिक कार्य केले असतील म्हणून. केलं आहे कोण? एकाने नाही. कारण काही जण कर्मचारी आपल्या गावात येतात आणि असंख्य महिन्याचे पैसे घेऊन जातात, पण असा कधी उपक्रम राबवत नाहीत. त्याच्यावर मी तर म्हणतो सरपंच मॅडम आहेत, गुरुजी आहेत, पोलीस पाटील आहेत, एवढे मोठमोठे लोक आहेत आपल्या गावात, पण असं कधी त्या शाळेमध्ये जाऊ की असे जर शिक्षक घडले तर आपण कधी मागे राहणार नाही. आपण जे गणपती दुर्गादेवी मी त्याच्यातच होतो, आजपर्यंत अवाढव्य पैसे खर्च केले, परंतु अजूनही आपल्या गावात कोणतं वाचनालय आपण तयार केलं नाही. फक्त मौजमजा एका रातोरात सर्व पैसे घेऊन टाकले. आता मी काल अंजनगाव इकडे गणपती पाहिले, जमलं तर आज रोजी एका रात्रीत काही करोडाची उलाढाल झाली, पण तुमच्यासाठी कोणी ग्रंथालय किंवा अकॅडमी अशा तयार केलेल्या नाही आहेत. कारण आपल्या महाराष्ट्राने पहिले वारसा लाभला संतांचा महात्म्यांचा. बाकी देश तर सोडून द्या, देश काही नाहीत आपल्या हल्ले. आपल्या महाराष्ट्रात एवढी ताकद आहे सर. पण आज आपण एवढे दुर्दैवी आहोत की आज फक्त पैसा आणि ज्या गरजा आहेत त्या माणसाच्या पूर्ण होऊन नाही राहिल्या. त्यामुळे सर्वजण 75,000 रुपये अकॅडमी, 1 लाख 2 लाख, अकोला जायचं आहे, लातूर जायचं आहे, जपान जायचं आहे, पण काही खरं नाही. सर्व मायबापाने सोडून चालले. समजा आज उद्या समजा कोणी पुण्याला गेला, एकटा पोरगा, मायबाप घरीच आहे. हे शिक्षण नाही आहे. जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, इथंच आपलं सर्व आहे ना. आपल्याला देण आहे महाराष्ट्राने की सर्व आपल्याच जागी आहे, परंतु ह्या गरजा पूर्ण याच्यामध्ये होऊन राहिल्या, याच्यासाठी हे दौडून राहिले. आणि तुम्ही हे सामाजिक कार्य करता तर तुमच्यापाशी येऊ शकत नाही जास्त लोक. म्हणजे जसं गाडगेबाबांची परिस्थिती होऊन गेली, महात्मा ज्योतिबा फुलेंची परिस्थिती होऊन गेली की जे चांगले लोक आहेत त्यांच्याकडे लोक राहत नाहीत. जे काही भुलवेला देतात, ते आमिष देतात, किंवा याची 50,000 रुपये फी आहे, त्याची 1 लाख रुपये आहे, तिथे तुम्ही जाऊ पलटा. बरोबर. म्हणजे हे आपल्या गावात तयार होते, पण आजही आपण जे प्रतिष्ठित लोक आहोत त्याच्यावर आपण जोर देत नाही. तर आज रोजी आमच्याच गावात म्हणा की कोणत्याही गावात आज सरकारने किती व्यवस्था केलेली आहे, बरोबर, खूप काही दिलेलं आहे. आणि आपल्यासाठी सरकार खर्च करून राहिला, पण ते आपल्याला समजून नाही राहिलं. आता तुमच्यासारखे लोक जर म्हटलं तर बेकार मोठे गोष्टी आहेत. कारण आता आपण समजा शिक्षक दिन साजरा केला, कोणता शिक्षक आहे असं मला काही दिसला नाही. तुम्ही त्या पात्रतेचे लायक का? म्हणजे गुरु कायले म्हणतात तर असे जर गुरु लाभले तर तुमचं कल्याण आहे, नाही तर जिंदगी बरबाद आहे. म्हणजे जे हिरा आहे या हिऱ्याची जाणीव लोकांनी फक्त पाहिजे पैसा. या शाळेवर किती आहे? 50,000 रुपये ऍडमिशन, चला तिथं. बरोबर. आज इथं काही खर्च नाही, काही बसायचे पैसे नाही, काही काय एक्झामचे नाही, मला तर काही माहिती नाही झाला. पण ज्यावेळेस सरांचा फोन आला की त्यावेळेस मी ओळखलं की काही ना काही माणूस आहे वाटते म्हटलं. म्हणजे बोलले माझ्या घरचे म्हटलं की बा समाजासाठी जसे आता आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, गाडगे महाराज असंख्य होऊन गेले आणि आपल्याला सर्व आपल्या जवळच आहे, पण त्याचा आपण सर्व त्याच्या विचारात त्यांच्या